हाय मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला मग आता काय झालं आहे, वातावरणामध्ये खूपच प्रमाणात बदल होतो आहे. त्यासाठी सर्दी खोकल्यावर छान असं रेसिपी आज बनवणार आहे. त्यासाठी बघा मी हुलगे घेतले आहे. त्याला काही ठिकाणी कुळीत म्हणतात. त्याला छान असे अंकुरित केले आहेत. हे बघा हे जे हुलगे किंवा कुळीत आहेत, हे असे बघा चपटे असतात आणि त्याला छान मोड आणून घेतले आहेत. ते आपण स्वच्छ असे धुवून घेतले आहे 2-3 पाण्याने. ह्याला मोड यायला थोडासा वेळ लागतो. त्यानंतर आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालून घेतल्या आहेत. 2 मिरच्या मोठ्या चिरून घेतल्या आहेत. मी तिखट मिरचीचा इथे वापर केला आहे आणि कोथिंबीर आहे ती आपण चिरून घेतली आहे आणि 1 टोमॅटो आपण त्यामध्ये चिरून घालणार आहोत. खूप छान असा उपाय आहे बघा. तुम्ही हे सूप गरम-गरम पिला ना तर तुमच्या घशाला खूपच छान आराम मिळतो. तुमच्या बाहेरच्या औषध गोळे खाण्यापेक्षा घरगुती उपायच छान आहे बघा. थंडीमध्ये जुनी लोकं बघा औषध गोळ्या न खाता घरगुती उपायच करत होते. जसे की ते जे हुलगे आहेत त्याचं माडगं करून पित होते. माझ्या चॅनलवर माडग्याची पण रेसिपी आहे. तुम्ही तो व्हिजिट देऊन ती चॅनलवर पाहू शकता. पण आज म्हटलं चला छान असं सूप बनवूया. हे बघा अशा प्रकारे मी 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. त्यामध्ये आपण पाणी थोडंसं घालून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कारण जे हुलगे किंवा कोळीत आहे ते थोडेसे शिजायला वेळ लागतो. हे बघा अशा प्रकारे आपण शिजवून घेतलं आहे. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये ते फिरवून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त दाटसर हवं असेल सूप तर तुम्ही येथे कोळीत किंवा हुलग्याचा जास्त प्रमाणात वापर करू शकता. पण मी पातळच करणार आहे. कारण खूप छान चव लागते असं पातळसर प्यायला पण. हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि छान असं त्याचं पेस्ट बनवून घेणार आहे. खूप छान आणि टेस्टी. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा जे तुम्हाला कळेल. त्यानंतर आपण भांड्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं आहे. तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. जिऱ्याची छान अशी तडका देणार आहोत आपण. जिरे छान असे तडतड झाले, छान हे झाले की त्यामध्ये आपण लसूण चिरून घालणार आहोत खूप सारा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आल्याचा वापर केला तरी चालेल, पण मला आलं आवडत नाही म्हणून मी आल्याचा वापर करत नाही. छान असं आपलं लसूण छान परतून झालं की त्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. खूप छान हिंगामुळे खूप छान अशी चव येते आणि आपली जी सूप आहे ती खूपच टेस्टी होतं. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली आहे हुलग्याची किंवा कुळिताची ती त्यामध्ये घालून घेणार आहोत. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही येथे पाणी घालू शकता. पण मी जे सूप आहे ते थोडंसं पातळसरच करणार आहे. कारण ती पिणं येणं खूप छान लागतं आणि चव तर अप्रतिमच लागते. चवीप्रमाणे आपण मीठ त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता. मी येथे जास्त पाणी घालून छान असं 2-3 वेळेस पिणं होईल असं मी बनवत आहे. हे बघा मला थोडंसं दाटसरच वाटतं आहे म्हणून मी थोडंसं अजून पाणी घालून वाढवणार आहे बघा. खूप छान लागतं बघा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप एनर्जी मिळते हुलग्यामुळे. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम म्हटलं आहे. म्हणजे कोळीत म्हणजे खूप ताकदवर. कारण घोडा आहे की नाही तो कसा ताकदवर असतो. त्यानंतर मी अगदी पाव चमचा मी मिरीपूड घातली आहे आणि काळं मीठ घालणार आहे बघा. त्याने अप्रतिम अशी चव लागते बघा त्याला. छान असं आपण उकळी आणून घेणार आहोत. बघू शकता आपण किती छान असा रंग आला आहे त्याला आणि खूप छान झाला आहे बघा. चव तर अप्रतिम लागते. एकदा असं करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं, तुम्हाला त्याचा काय रिझल्ट वाटला ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. औषध गोळ्या घेण्यापेक्षा हे एक नंबरच सूप आहे. कारण जुनी लोकं सर्दी खोकला झाला ना की असे घरगुती उपाय करून त्या सर्दीवर उपाय करत होते घरगुती. औषध गोळ्यांनी कसं होतं ती सर्दी झालेली असते ती दबली जाते आणि हे जे सूप आहे त्याने तुमची सर्दी कमी होते, खोकला पण कमी होतो. त्यामुळं आत्ता जे चाललं आहे वातावरणामध्ये बदल
त्यामुळे खूप जणांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे. त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे हुलग्याचं किंवा कुळथाचं सूप करून प्या आणि तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान टेस्टी हेल्दी अशी रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग पटकन अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शेजारी जे बेल आयकनचं बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. हाईप करायला तर अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप 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 धन्यवाद. बाय.